डॅडी, कालपासून पुष्पका की घरात नाहीये. तिचा फोन पण लागत नाहीये. आम्ही सगळीकडे शोधलं, कुठंच नाही ती. ती तिकडं आली होती का? इकडे कशाला येईल? इकडे नाही आली. आणि आली असती तरी आम्हाला दिसली असती. कुठे गेले काहीच कळणं झालं. सगळीकडे शोधलं पण पण कुठंच नाही ती. अचानक कुठे गेली म्हणजे? जाताना काय बोलली का तुम्हाला? कशाबद्दल? नाही म्हणजे जाताना काय बोलली तुम्हाला? काय वादबीत झाला का जाताना? हा डॅडी, तसा झाला होता, पण त्याच्यामुळे गेली का काय ते बी कळणं झालं. मी काय म्हणतो, आपण पोलिसांमध्ये कंप्लेंट करूया का? नको नको, एवढ्यात नको. बघू थोडी वाट. येईल ती. तुम्ही नका टेन्शन घ्या. आम्ही बी शोध घेतो तिचा. ठीक आहे डॅडी. ठेवू का? संकट टळलं. जीव भांड्यात पडला आमचा. चावी काय नंतर शोधता येईल. ही बया जर भलत असेल तर काहीतरी बोलले असते तर भलतच मागत पडलं असतं. सूर्या, आपण पोलीस कंप्लेंट करू. पुढचं ते बघून घेते. मिळते दागिने आणि काकी सुद्धा. करा पोलीस कंप्लेंट करा आणि अजून घराचं नाव बदनाम करून घ्या. आधीच तुमची आई पळून गेली म्हणून गावात तुमचं घर बदनाम आहे. त्यात हे काकीचं कळल्यावर काय इज्जत राहील गावात तुमच्या घराची? पोरींची लग्न जमवताना किती त्रास होईल कळतंय का? आमचं एवढंच म्हणणं आहे, जे काय करायचं ते विचार करून करा. 2 दागिन्यांपायी घराची इज्जतपणा लावू नका. असं आम्ही सांगायचं काम केलं. तुम्ही ठरवा काय करायचं. बरोबर आहे डॅडी तुमचं. नशिबात नव्हतं म्हणायचं आणि सोडून द्यायचं. आम्ही नाही जात पोलिसात. सूर्या पण तू जा. हा विषय आपण इथंच थांबूया. लय चांगला निर्णय घेतला जावई बा. तुमच्या एकट्यावर एवढा सगळा डॉलर आहे, पण तुम्ही स्वतःला एकटं समजू नका. आम्ही आहोत तुमच्या पाठीशी. हा, काय लागलं तर हक्काने सांगायचं. येऊ का? हर सुख्या सुख्या. चल. मला माफ कर तुळज. मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवला. काकी पण आहे सारखीच निघाली ग. माझ्या धनुसाठी दागिने केलेलं ती घेऊन गेली ग. तिने माझ्याकडे एकदा मागितलं असताना तर अख्खी प्रॉपर्टी तिच्या नावावर केली असती. तुळजा, हे सगळं परत नव्यानं उभं करता येतं, पण आपल्याला सोडून गेलेली माणसं त्यांना कसं परत आणणार तुळजा? मला आयुष्यात काय नकोय. पैसा, दागिना, प्रॉपर्टी काय काय नकोय. मला माझी माणसं पाहिजेत. मला माणसाची भूक आहे तुळजा. काय माहिती या घराला कुठला श्राप आहे. एखाद्या झाडाची फुलं गळत्यात, मग पानं, मग फांद्या बोडक्या होत्यात आणि झाड वाटायला लागतं ना. तसं झालं या घराचं. अजून काय काय बघावं लागणार या घराला काय माहिती. सूर्या, तू नको त्रास करून घेऊ स्वतःला. काही गोष्टी असतात ज्या आपल्या हातात नसतात रे. असं कसं तुळजा? तू एवढं समजून सांगत होतीस, पण मी काहीच ऐकलं नाही तुझं. कधी कधी ना लई चुकीचं वागतो मी तुझ्याशी. मला माफ कर तुळजा.
खरंच माफ कर मला, चूक झाली माझ्याकडनं. नाही सूर्या, अरे वेडा झालायस का रे? हे बघ, प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. मी आहे ना तुझ्यासोबत. हं? मालक, या बघा, आमचा मेंदू आधीच गरम झालेला आहे. दारूने बी थंड होईना झालंय. आमच्याकडं काही गारानं सांगायला आला असाल तर आल्या पावली परत जायचं. हं? नाही त्यासाठी मी उद्या बोलायचं. आता आमचं ऐकायचं दुकानच आम्ही बंद करून टाकलेलं आहे. मालक, पुष्पा वहिनी, तिचं काय? ते मी त्या दिवशी जाता जाता ऐकलं होतं की तुम्ही कुठल्या तरी कामासाठी तिला बोलवलं होतं म्हणून, आणि ती अशी अचानक गायब झाली. तुम्ही तर आमच्या कामाच्या गोष्टी आमच्यासाठी असतात. त्या परत ऐकायला गेलात तर कान कापून हातात दे. पण त्या ऐकलेल्या गोष्टी कुठं सांगायला गेलात तर जीभ कापून हातात दे. ती पुष्पी आमच्या कामासाठी आली होती, काम अर्धवट टाकून गेली. तिला परत आणू शकत असाल, लवकरात लवकर आणून द्या. तिची सगळ्यात जास्त गरज कोणाला असेल तर ती आम्हाला आहे. आता ती काय आहे, कशाला आहे, याच्याशी तुमचं काही घेणं देणं नाही. कळलं? निघायचं.